मथुर मथुर आहे. मथुर सारखा बैल घडवणं कोणतं काम नाही. तो घाट असो किंवा मुंबई असून दे का बैल पलतो. दादानी आम्ही 3 पर्याला पळवलेलो. तिथं आम्ही क्विट गाडी जिंकलेली. तिथं दादानी खोंडामचा वासरू बघितलेला. तेव्हा दादानी बोलला का पहिला तू इथं मागितलेला बैल आमचा इथंच खिरकालीला. तिथनं बैल दादा बोलतील तेव्हा आम्ही बैल देतो. म्हणजे आम्हाला पायऱ्याला नाकारत होते सगळी. आम्ही घरची गाडी आमचा दुश्मन घालून याला पब्लिकला ठेवलेला. तिथनं पब्लिकला पळाला तो पब्लिकचा भिताडच झाला. आम्हाला नाकारलेत ना त्यांना दाखवून देतोय. आम्हाला नाकारलेत ना त्यांना दाखरला पण का काय झालं आपण बैल काना दिला. आता समजलं त्यांना का बाबा काहीतरी हा होता बैल. मित्रांनो पाहू शकता आज मथुरच्या गळ्यात पडून विजयाचा गुलाल घेतला रायफलने. आणि जेव्हा जेव्हा मथुर आणि रायफल हे जोडी एकत्र येते तेव्हा नक्कीच गुलाल होते. आणि आज खिरकालच्या बिंदोडच्या मैदानात गुलाल घेतलेले. मित्रांनो मथुर हारो किंवा जिंको प्रेक्षकाच्या नेहमी मनात असतो. खिरकाली मैदान जरी हुकला असेल तरी उसाटणे मैदान जरी हुकला असेल तरी खिरकाली मैदानात रायफल सोबत पडून विजयाचा गुलाल घेतलेला आहे. पडगे पनवेल यांचा रायफल बद्दल जाणून घेऊया. दादा आपलं नाव सांगा ना. माझं नाव पवन भोईर. आमची गाडी पळते मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेल या नावाने. दादा काय बोला रायफल आणि मथुरची जेव्हा जेव्हा जोडी एकत्र येते ना तेव्हा विजयाचा गुलाल घेऊनच जाते. जसं आज खिरकाली मैदानात विजयाचा गुलाल घेऊन दे. आम्ही पहिला गुलाल लवकर घेतलेला. पोलीस आणि रायफल पळालेला तेव्हा आम्ही पहिला गुलाल झाला आमचा. आम्ही घरी जायला निघालेलो. आम्हाला दादाचा कॉल आला का बोलतो बैल पाहिजे. मग म्हणून आम्ही थांबलो आणि बैल दिला. म्हणजे ही दुसरी शर्यत होती. दुसरी पहिला पैऱ्यामध्ये होता का पोलिसासोबत पळाला. पहिली लवकरच शर्यत झाली आमची 2 वाजता. पोलीस आणि यो पळाला आणि विरुद्ध गाडी होती लक्षा आणि होता सोनारपाड्याचा बैल होता सोनारपाड्याचा. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या शर्यतीला पळून विजयाचा गुलाल घेतला. म्हणजे बघा एका मैदानात 2 गुलाल कसं वाटतंय. अभिनंदन वाटतंय. आम्ही लय दिवसातून आलो मैदानात. 18 दिवसातून बैल बाहेर काढला आणि 2 गुलाल झाले आमचे. 18 दिवसातून मैदानात काढला. पाहू शकता मित्रांनो. पण त्याच्या आधी त्याला काही घरी असताना सराव वगैरे देत होतं. व्यायाम देत होतो ना आम्ही. चालवायला नेत होतो त्याला. डोंगराव आमच्या समोर डोंगर आहे त्याला डोंगराव आम्ही चालवायला न्यायचो. मथुर आणि याच्या तालमेल बद्दल काय बोला. कारण जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा गुलाल घेतो. तेव्हा तर 3 फेरे झाले. 3दा पळालो. 3 फेरे आमचा गुलाल झाला. 3 फेरे इथंच सक्सेसफुल आहो. नक्कीच. आणि आजच्या मैदानात चांगला मोठा गुलाल घेतला. एक चांगली शर्यत झाली बिंजोडची. आणि मथुरला गुलाल रायफल आणि मथुर पळून गुलाल झाला. तर मथुर बद्दल काय बोलाल दादा. मथुर आहे. मथुर सारखा बैल घडवणं कोणतं काम नाही. तो घाट असो किंवा मुंबई असून दे का बैल पळतो. दादा राहुल दादा बद्दल काय बोलाल. दादाचाच कॉल आला म्हणून थांबलो ना दादाच्या शब्दाला मान देऊन. म्हणून आम्ही इथं आज दुसरी गाडी झाली आमची. दादा आपल्या बैलाबद्दल एवढा विश्वास जर एखाद्या मालकाचा असतो सर राहुल दादाचा विश्वास होता म्हणून दादानी तुम्हाला कॉल केला आणि म्हटलं आज आपल्या मथुरच्या पैरामध्ये रायफल हवाय. दादानी आम्ही 3 पर्याला पळवलेलो. तिथं आम्ही क्विट गाडी जिंकलेली. तिथं दादानी खोंडामचा वासरू बघितलेला. तेव्हा दादानी बोलला का पहिला तू इथं मागितलेला बैल आमचा इथंच खिरकालीला. तिथनं बैल दादा बोलतील तेव्हा आम्ही बैल देतो. म्हणजे खिरकाली या दोघांचा आवडता मैदान आवडतं मैदान. मग या सेम पळतात. म्हणजे 2 गुलाल याच मैदानात घेतले. 3 झाले याच म्हणजे 3 गुलाल याच मैदानात 3 गुलाला. म्हणजे आता मला तरी असं जेव्हा जेव्हा खिरकाली मैदान असेल तेव्हा रायफल आणि मथुर पळेल असं. म्हणजे कारण का त्यांचा तालमेल हा मैदान त्या दोघांसाठी जाणता मैदान. 3 फेऱ्यात जोट्यात आलं ना. 3 फेऱ्यात इथंच जिंकलो. याच मैदानात 3 फेऱ्या घातल्या. 3 फेरे गुलाल झाले. अरे वा 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 वा. मग काय बोला आपला रायफल एवढा नाव करतो आणि चांगली चांगली पैरे भेटतात त्याला. आणि आता मथुर सोबत तर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फोन सुद्धा येत असेल चांगल्या पैऱ्यासाठी. मग कसं काय नियोजन. आमचा आता मनीषच सगळा पैऱ्याचा फक्त. मला काय तो मनीष ये ना दादा. दादा ये 2 शब्द बोल. तो लाजतोय तो तिकडे मनीष. दादा मग पुढचं नियोजन 26 जानेवारीचं कसं असणार आहे. आता करूच ना 26 जानेवारीला काहीतरी करू.
आणि मग आपला रायफल घाटावरती नाही जायत, खालीच असतं. फक्त बिनजोडचा मैदान 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. अजून 2 घरी आहेत ना आपली येऊनजोडी घरी, अजून हा. पक्ष आणि दुश्मन. ती का नाही आज आणली? यो असला का त्यानं ना आणि त्यांना नाही आणत. यो नसला का त्यानं आणतो. अच्छा. आता 3 बैला घेऊन यायचं बोलल्यावर इतकी आपले यात न होईल. आता खाली गेल्यानंतर आपण बघितले असेल काय असतं खाली. मग 2-2 शर्ती नाही होईल. बरोबर आहे दादा. मग जेव्हा तिन्ही बैल एकत्र कधी आल्यात का घेऊन आल्यात मग तेव्हा कसं तुमचं तालमेल कसं असतो? म्हणजे धावपळ होत असेल? धावपल अन्न नसतं पोटात. आता तुम्हाला बघा, आणि नंदी पालणं म्हणजे खाण्याची गोष्ट नाही, त्याच्यासाठी खूप सारा मित्र परिवार घरचे माणसांचा सहवास हवा असतो. सगळे सोबत असतात. आता सगळी नाहीत म्हणून आता गेली मुलं, नंतर तुम्हाला सगळी दिसलेच ते. मग आजचा आनंद कसा व्यक्त करा? आज जल्लोष. जल्लोष, चांगला गुलाल 18 घेऊन. दिवसातली 2 गुलाला भेटली. आज किती गोंड्यावरती होती शर्यत? आज पहिला अर्धा गोंडा होता आणि नंतर काही 21,000 का किती होता तो झाली. अरे वा, काय बोलाल? म्हणजे मथुर आता मागच्या मैदान मथुर थोडा हार पत्करायला लागली, पण आपल्या रायफल सोबत पळून आज विजयाचा गुलाल घेतला. मथुर बैलाबद्दल काय बोलाल? त्या हारो किंवा जिंको, त्याच्या जी भोवती पब्लिक असते ना, ती पाहण्यासारखी असते. तुम्ही पण बघा, रायफल जेव्हा मथुरच्या गळ्यात पळतो आणि जेव्हा रायफल दुसऱ्या गळ्यात पळतो, तेव्हा जी पब्लिक नसते, जेव्हा मथुर सोबत असते ती पब्लिक असते, तेव्हा बघून कसं वाटतं? काय बोला? आनंद वाटतं ना. तो सगळ्यांचं फॅम फॉलोइंग सगळी त्याची जास्त आहे. तो हारो जितो त्याच्या पाठी पब्लिक हजारो लोक असणार. मग आता विजयाचा गुलाल घेतल्यानंतर राहुल दादाशी काय बोलणं झालं का तुमचं? नाही झालं. मग काय बोलत? दादाला फोन कराल की नाही? की करू. चालेल. बाकी काय बोलाल? रायफलचं अजून नियोजन पुढचं काय काय असणार आहे? कसं काय असणार आहे? 2 फेऱ्या पळायला आता डायरेक्ट 26लाच निघू बाहेर. डायरेक्ट 26ला. आणि तुम्ही प्रत्येक मैदानात गेल्यानंतर 2 गाड्या जोलू खेळता का? नाही, एकच खेळतो. आज इतक्या आरामामुळे 2 खेळलो. दादांचा फोन आला बनून थांबलो, नाहीतर घरीच जाणार होते. घरीच जाणार होतो. चला. आणि पोलीस बैलाबद्दल काय बोलत? त्या पायऱ्याबद्दल काय बोलाल? ते आमचं योगायोग 3 शर्ती आमच्या कॅन्सल झाल्या. 2 कॅन्सल झाल्या. एक इथं झाली आणि एक उसटण्याला वाटत झाली ना, बोनिवलीलाच कॅन्सल झाली. आणि आता तिसऱ्यांदा 1 जुलूनाला का पळालो एकत्र. 3 फेऱ्या आमच्या कॅन्सल झाल्या. अच्छा. आपला रायफल कोणत्या खांदी पळतो? दोन्ही साईड बाहेर. आज बाहेर. पण आता पब्लिकला त्याला ठाम पब्लिकचा झाले. म्हणजे मागच्या वर्षी आतून होता. इथं आम्हाला पायऱ्याला नकारत होते सगळी. मग आम्ही घरची गाडी आमचा दुश्मन घालून याला पब्लिकला ठेवलेला. तिथनं पब्लिकला पळाला, तो पब्लिकचा भिताडच झाला. काय म्हणतो आपल्या रायफलला सुद्धा पायऱ्यासाठी नकारत होते? पहिले नकार गोष्ट. आम्ही आमच्या समोरच्याला फोन करून आम्हाला बैल ना दिला. समोरच्या व्यक्तीला फोन करून आम्हाला कोणीच बैल ना दिला. आणि आता तेव्हा आमचा घरचा जुना बैल दुश्मन म्हणून आहे, त्याचे गळ्यात घातला आणि याला डावा कान पब्लिक दिला आणि त्याला आत घातला. तेव्हा पण आम्ही चांगली गाडी मारली उसटण्याला. तिथनं बैल आला टॉपचा गेअर डायरेक्ट पब्लिकचा भिताडच झाला. म्हणजे आपल्याच बैलासोबत म्हणजे पायऱ्यामध्ये पडून दुश्मन सोबत त्यांनी नाव केलं. तो आता नाव इतका उंचावरती गेला की राहुल दादा सुद्धा त्याची दखल घेतात आणि मथुर सोबत 3 वेळा शर्यत जिंकून त्यांनी दाखवून दिलं की पैऱ्या आधी. आता दादा बघा, पैरे आधी नव्हते दिले, मग आता त्यांनी पैरे मागितले तर तुम्ही पैरे द्याल? आपण देणार पहिले. आपण नाही बोलत, पण आमच्या गाड्या पळतात, त्या गाड्या झाल्या. आम्हाला नाकारल्यात ना, त्यांना दाखवून देतो. आम्हाला नाकारल्यात ना, त्यांना दाखरलं. पण काय झालं, आपण बैल काना दिला. आता समजलं त्यांना का बाबा काहीतरी होता बैल. नक्कीच नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला. आज बघा रायफलनी स्वतःच्या पळाच्या जोरावरती बघा कोणता मोठा बैल तेव्हा पैऱ्यामध्ये टाकला नाही, कारण लोक बैल देत नव्हती. आपली घरचीच गाडी पळून दुश्मन आणि रायफलने सिद्ध करून दाखवले की रायफल कुठे कमी नाही आणि दुश्मन तर नावच करतोय. आणि आता मथुर सोबत पळून सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की मोठ्या टॉपच्या गाडीमध्ये पळून आमचा रायफल गुलाल घेतोय. आता सर्व लोक दखल घेतील त्याची आणि दखल घेतच आले. आणि आता याच्या पुढे कॉल सुद्धा तुम्हाला येतील, तेव्हा तुम्ही सुद्धा म्हटलं की नक्कीच ज्याने पैरे नाही दिले त्यांना आम्ही पैरे सुद्धा देऊ. शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या गुलालाबद्दल. आणि नक्कीच 26 जानेवारीला एक चांगलं नियोजन तुमचं पाहायला भेटेल आपल्याला. धन्यवाद. धन्यवाद.